ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जामनेर शहरातील श्री जैन ओसवाल भगीरथीबाई वाचनालय येथे आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मोठी प्रशासकीय घडामोड घडली। वाचनालयाचे सचिव सुरेश धारीवाल यांना सचिव पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी बोलावण्यात आलेल्या सभेत सभासद आणि संचालकांनी एकमुखी भूमिका घेत सर्वानुमते ठराव मंजूर केला। या विशेष सभेत उपस्थित सभासदांनी तोंडी मतदान तसेच हात वर करून आपली भूमिका स्पष्ट केली। सचिव म्हणून सुरेश धारीवाल यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक सभासदांनी अध्यक्षांकडे यापूर्वी विविध तक्रारी दाखल केल्याची माहिती समोर आली। अखेर वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। वाचनालयाचे अध्यक्ष जगनदादा लोखंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सुरेश धारीवाल यांच्या कार्यातील कथित असमतोल, निर्णय प्रक्रियेतील त्रुटी तसेच सभासदांमध्ये निर्माण झालेला असंतोष याबाबत सविस्तर माहिती दिली। वाचनालयाच्या हिताला प्राधान्य देत सभासदांनी लोकशाही मार्गाने निर्णय घेतला असेही त्यांनी स्पष्ट केले। सभेदरम्यान अनेक सभासदांनी वाचनालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली। काही निर्णय सभासदांना विश्वासात न घेता घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच वाचनालयाच्या व्यवस्थापनात पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी देखील करण्यात आल्या। दरम्यान या ठरावानंतर जामनेर शहरात वाचनालयाच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून आगामी काळात संस्थेच्या नवीन सचिवपदासाठी हालचाली वेगाने सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वाचनालयाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही सभा शहरात चर्चेचा विषय ठरली आहे। वाचनालयाची जी बैठक होती, सर्वसाधारण बैठक आज संपन्न झालेली होती आणि या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सचिवांवरती अविश्वास ठराव आणण्यात आलेला होता। त्या संदर्भात वाचनालयाचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्याला दिले। नेमकं काय घडलं व आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये आणि अविश्वास ठराव काय घडलं? माझ्याकडे अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या सभासदांपैकी 23 लोकांनी अर्ज दिलेले होते की सचिवांचा अतिशय मनमानी कारभार चालू आहे, अतिशय उद्धटपणे ते आमच्याशी वागतात आणि या अनेक गैर गोष्टी आहेत की ज्या त्यांनी पत्रामध्ये नमूद केल्या। तर याच्यावर तुम्ही त्वरित कारवाई करून हे आम्ही अविश्वास व्यक्त करत आहे, पण आम्ही तुमच्याकडनं आशा ठेवतो की तुम्ही या संदर्भात दखल घेऊन कारवाई करा। तर त्यांनी जे गंभीर आरोप केले होते ते मला खरोखर गंभीर वाटले आणि त्या अनुषंगाने मग मी ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवली। तर विशेष सर्वसाधारण सभेला स्टे मिळावा म्हणून सुद्धा सुरेश धारीवाल हे नाशिक आयुक्तांच्याकडे त्यांनी अपील दाखल केलं होतं, परंतु सभेला स्टे देण्याचं आयुक्तांनी नाकारलं। ते म्हणाले तुमचं जे काही म्हणणं असेल ते मी रेग्युलर चालवेल, परंतु मिटिंगला आता 2 दिवस अगोदर स्टे नाही देणार, म्हणून त्यांनी यांची मागणी फेटाळली आणि आजची सभा पार पडली। तर आजच्या सभेमध्ये जे विशेष गंभीर आरोप होते आपण समोर बघतात की हे सर्व खोल्या ते त्यांच्या मॉलसाठी वापरत होते, मंगल कार्यालय भाड्याने घेतलं होते, ते सुद्धा त्यांच्या स्वतःच्या वापरासाठी, हे प्रांगणसुद्धा स्वतःच्या गाड्या वगैरे ठेवून याच्यासाठी वापरत होते आणि अनेक जी दुकानं त्यांच्या त्रासाची कंटाळून सोडून दिली ती त्यांनी स्वतःच्या परिवारातच ठेवून दिली। तर आज जवळपास ही समोरची जी आपल्या पाठीमागची जी दुकानं दिसत आहेत त्याची 9 दुकानं त्यांनी स्वतः ठेवली, बालक मंदिर बंद करून टाकलं आणि मॉलला जोडून घेतलं त्या खोल्यात। तर हा सर्व प्रकार जो सुरू होता आणि त्यासाठी आम्ही म्हणायला गेलो की हे काही बरोबर नाही, मग हे आपल्या संस्थेच्या नावानं त्याला शोभेचं नाही आहे। आमचीसुद्धा याच्यामध्ये आम्हाला दुःख होतं की आम्ही कोणत्या याच्यामध्ये घडलो वागतो आपण आणि तुम्ही हे काय चालवलं। तर त्यांच्याच परिवारातील एका व्यक्तीने स्पष्ट आम्हाला सांगितलं, फारच भावाने मी सचिव डॉक्टर बसलेला असताना की आमच्या बापदादांची संस्था आहे, तुम्ही आम्हाला रोखणारे का? त्याच्यावर स्पष्ट बोललो तेव्हा त्यांना की तुमच्या बापदादाची नाही, आमच्याही बापदादाची नाही। राजमल शेट्टी त्यावेळेस त्यांच्या आई पिक्चरचं हे जमीन दान दिली संस्थेला आणि 5,000 रुपयेवरून त्यांची संस्था चालावी म्हणून दिली। या गावामध्ये वाचनालयाची आवड निर्माण व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी केली। त्यांनी जर म्हटलं की आमचे बापदादाची त्यांच्या वंशजांनी म्हटलं तर ते शोभेल। तुम्ही कोण आहे, तुम्ही कोण आहे, हे तर
योगायोगात आलेले आपण लोक आहोत, ती सांभाळतो आहोत. आपण मुळात ट्रस्टी आहोत, आपण मालक नाही. असं हे झालं असताना त्यांची ती काही प्रवृत्ती संपत नव्हती. कर्मचाऱ्यांच्या पगारातले पैसे काढून घेणं, आणि परत पैसे काढून घेणं, हा जो प्रकार सरकार चालवला होता, त्या कर्मचाऱ्यांनी पण आमच्याकडे तक्रारी केल्या. मग आम्ही गोपनीय चौकशी केली असता ते सत्य त्यात आढळलं आणि मग आम्ही सर्व मिळून ट्रस्टींनी ठरवलं की यांच्याविरुद्ध करायलाच पाहिजे. म्हणून मग तो औषध विशेष मिटिंग बोलवली आणि आपण बघितलं की 0 विरुद्ध सर्व या मताने त्यांच्या विरुद्धचा ठराव पास झालेला आहे. आवाजी मतदानाने सुद्धा आणि बोटवर करून सुद्धा सर्व लोकांनी 0 विरुद्ध सर्व लोकांनी त्यांच्या विरुद्धचा हा ठराव पास केलेला आहे. तर ही बोलकी गोष्ट आहे. या सगळ्या एकही सभासद तुमच्या बाजूने बोलू नये किंवा तो येऊ नये, हे याच्यापेक्षा निकृष्ट काही चांगलं उदाहरण असू शकत नाही. म्हणून आजचा ठराव हा त्यांच्या विरुद्ध पास झालेला आहे. आजपासून ते पदच्युत झालेले आहे आणि याच्या पुढील जी काही कायदेशीर कारवाई आहे ती होत राहील. बँकांना मिळवणे वगैरे, कागदपत्र कमी करणे आणि पुढील जे काय असेल बालक मंदिराच्या संदर्भात काय संस्थांची गाडी किंवा कर्मचारी वापरण्यासंदर्भात हे सर्व आता व्यवस्थित बघितलं. धन्यवाद. यानंतर या पदावरचे सचिव म्हणून एखादी नाव सुचतं आहे का किंवा येणार आहे का? नाही आहेत. आता आमच्या उर्वरित डायरेक्टर जे आहेत त्याच्यामध्ये सर्वच लोक सचिव पदाचे म्हणजे लायक लोक आहेत. डॉक्टर सचिन टीचर आहे, प्रोफेसर पवार सर आहे, प्रोफेसर मॅडम आहे, अंजली पवार आहे, आपला हा राजू पाटील आहे. आपल्याकडचे जेवढे डायरेक्टर आहेत ते सर्व त्या पदाच्या लायकचे लोक आहेत. त्याच्यामुळे असं काही हे नाही आणि कोणाची मागणी नाही की मला करावं म्हणून. सर्वांचं एकच होतं की याच्या रवीला आम्ही पण कंटाळलो आहे ना, पण आम्ही तुम्ही पारस भाऊ वगैरे बघून आम्ही बोलत नव्हतो. धर्मदा आयुक्तांकडे जी मोठ आहे पदाला यांना कमी करण्यात येईल आणि साधारणतः या कालावधीला किती आता ही आजची मिटिंग झाल्यानंतर याचा रिपोर्ट आम्ही असेल त्या ठिकाणी सरकारला देणार आणि तात्काळ मी मिटिंग बोलवणार सचिवच्या ती सचिव निवड झाली की आम्हाला माहिती की सचिव निवड झाल्यानंतर ते पुन्हा एकदा ते कोर्टात जातीलच. तर ते या पदाची चटक लागलेली आहे. तर ते कोर्टात जातील ती तयारी ठेवून हे करणार आहे. परंतु ते जातील म्हणून आम्ही थांबणार नाही. आम्ही त्यांना प्रत्युत्तर देतो. आम्ही गैरकायदेशीर काहीच करणार तर तो आमचा पिंडही नाही. पार पडली. या सभामध्ये सर्वांनी एकमताने सचिव सुरेश धारीवाल यांना सचिव पदावरून मुक्त करावं किंवा सचिव पदावरून काढून टाकायचं हा ठराव होता आणि तो ठराव सर्वांनी एकमताने मंजूर करून सुरेश धारीवाल यांना सचिव पदावरून आज मुक्त केले आहे. आणि सर्वांमते काय एकही सभासदाने विरोधात मतदान केलं नाही की त्याला ठेवा म्हणून. सर्वांनी सांगितलं की त्यांचा ठराव हा मंजूर करावा आणि त्या विषयाने त्यांचा ठराव हा आज मंजूर झाला आहे. सर्वांच्या साक्षीने उपस्थित सर्व सभासद, जास्तीत जास्त सभासद लोकशाही पद्धतीने आज हजर होते. घराणेशाही पद्धतीने जे सभासद त्यांनी केले होते आणि त्याच्यावर ते कोर्टात गेले होते की त्यांनी कोर्टात हे दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही वाढीव सभासद चुकीने केले आहे. आम्ही चुकीने एकही सभासद केलं नाही. अनेक सभासद आमच्या याच्यामध्ये बहुतेक सभासद वाचक सभासद आहे. ते पुस्तके घेऊन जातात, पुस्तके घेऊन येतात असे सभासद आहे. त्यांनी कोर्टाची दिशा अर्ज सभासद करावा म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला नाही. म्हणून संस्था त्यांना सभासद कशी करणार? त्यांच्या घरी जाऊन थोडी त्यांना पावत्या फाडून देणार आहे किंवा अर्ज घेणार आहे. संस्थेमध्ये नियमात, संस्थेच्या घटनेमध्ये असा नियम आहे की जो व्यक्ती संस्थेकडे अर्ज करेल, ठराविक मुदतीच्या आत जो व्यक्ती संस्थेकडे अर्ज करेल सभासद होण्यासाठी, तो अर्ज संचालक मंडळामध्ये बहुमताने मंजूर होईल आणि त्याच्यानंतर त्याला सभासदत्व देण्यात येईल. काही सभासद त्यांनी संस्थेकडे अर्ज केले नाहीत, संस्थेत ते आले नाहीत, परस्पर बँकेत सचिवांच्या अधिकारात त्यांनी पैसे भरून टाकले आणि माजी सचिवांनी त्यांच्या घरी बसल्या पावत्या भाडून दिल्या. असं चालत नाही. संस्थेत अर्ज करावा लागतो, ग्रंथपालाने तो त्याच्यावर रिसिव्हचा शिक्का द्यावा लागतो आणि रिसिव्हचा शिक्का दिल्यानंतर
तो कागद हा सभेपुढे ठेवला जातो. तो सभेने मंजूर केल्यानंतर त्याला सभासदत्व दिलं जातं. हे घटनेमध्ये नमूद आहे. सचिव साहेबांना, मागच्या सचिवांना त्यांनी स्वतः ती घटना बनवली आहे, त्यांना माहित आहे, ज्ञात आहे. तरी पण एक गुर्मीमध्ये संस्थेकडे यायचं नाही, अर्ज करायचा नाही, मिटिंगला हजर राहायचं नाही, मिटिंगला गैरहजर राहायचं आणि नंतर कोर्टाची दिशाभूल करायची की यांनी नवीन सभासद चुकीच्या पद्धतीने केले. आम्ही एकही नवीन सभासद हा चुकीच्या पद्धतीने केला नाही. वर्षानुवर्ष ज्या लोकांवर हे अन्याय करत आले, वर्षानुवर्ष ज्या लोकांना यांनी मुद्दाम सभासदत्व दिलं नाही, ते लोक लाईनीत यांच्या मागे लागत होते. त्या सर्व सभासदांना आम्ही न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि ही लोकशाही पद्धतीची संस्था, ही कोणाची खासगी मालमत्ता नाहीये, म्हणून लोकशाही पद्धतीने चालवावं असं आमचा इथे हेतू होता. तो प्रामाणिक हेतू आम्ही आपले तालुक्यात जे आपल्या तालुक्याचे मंत्री, महाराष्ट्राचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना पण आम्ही भेटलो होतो. त्यांना सांगितलं होतं की इथे लोकशाही पद्धतीने कार्यभार चालावा, म्हणून आपण आम्हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा होती. आणि आम्ही त्यांच्यावरती अपेक्षा व्यक्त केली होती की आम्हाला लोकशाही पद्धतीने काम करणं आवडतं. हुकुमशाही पद्धतीने किंवा आपल्या घरची मालमत्ता आहे असं जर सार्वजनिक मालमत्ता जर तुम्ही असा जर प्रयोग करत असाल तर तो आम्हाला अमान्य आहे. म्हणून आम्ही गिरीश भाऊ महाजनांकडे गेलो होतो, ईश्वरराव जैन साहेब यांच्याकडे सुद्धा गेलो होतो की लोकशाही पद्धतीने काम व्हावं, म्हणून आम्हाला मदत करा. जे जे लोकांनी आम्हाला मदत केली मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, सर्व सभासदांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा बहुसंख्येने इथे हजर राहून आमच्या या विनंतीला मान देऊन ते हजर झाले आणि त्यांनी हा ठराव सर्वांनी एकमताने मंजूर केला, म्हणून त्यांचे पण आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जामनेर येथील जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालयाची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत वाचनालयाचे सचिव सुरेश मनोहरलाल धारीवाल यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणण्यात आला आणि तो बहुमताने मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाबाबत सचिव सुरेश धारीवाल यांचे काय म्हणणे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. असं आहे, ही जी आजची सभा जी झाली वाचनालयाच्या माझ्यावर अविश्वास आणण्याची, ही संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. मागच्या कार्यकारिणीच्या ह्याच्यात संचालकाच्या बहुमताच्या जोरावर या संचालकांनी, अध्यक्ष उपाध्यक्षांनी, बाकीच्या संचालकांनी काही विषय पत्रिका मी काढलेली होती, अजेंडा, त्याच्यावर सभासद वाढ हा कुठेही विषय नसताना त्यांनी आयत्या वेळच्या विषयावर, जे धोरणात्मक नाहीये अशा विषयावर आयत्या वेळी संस्था सभासद वाढवण्याबाबत विषय घेऊन आयत्या वेळी आणि सुमारे 300-400 सभासद जे काही वाढवले ते बेकायदेशीररित्या वाढवले. त्या अजेंड्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे, आयत्या वेळचा विषय धोरणात्मक विषय वगळता. असं असताना सुद्धा बेकायदेशीर मार्गाने आणि बहुमताचा जोर दाखवून त्यांनी 300-400 सभासद वाढवून घेतले. घटनेच्या नियमानुसार ते बेकायदेशीर आहे. त्या विरुद्ध आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब केलेला आहे. नाशिक मेहरबान चॅरिटी कमिशनरकडे आपण याबाबत केस दाखल केलेली आहे, आपलं म्हणणं दाखल केलेलं आहे. यांनी त्याच्यावर घेऊन मागच्या महिन्याभरात त्यांनी ते 400 सभासद वाढवले आणि त्या जोरावर लगेच मिटिंग घेऊन आता सचिवावर अविश्वास आणणं कायदेशीर मार्ग आहे. मी मानतो या गोष्टीला, आणलाही पाहिजे त्यांना वाटलं तर. परंतु बेकायदेशीररित्या सभासद वाढवून जर तुम्ही असा अवलंब करणार असाल की 400-500 सभासद वाढवून घ्यायचे आणि मग अविश्वास आणायचा, ही बेकायदेशीर घटना आहे आणि त्यांनी ते कृत्य केलेलं आहे. त्याची मी त्यांना मागणी केली काल की कुणी आणलेलं आहे, काय कारणास्तव. त्यांनी पत्रच देखील स्वीकारलेलं नाही. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु एक मिनिट बंद.